तसं पाहिलं तर देशभरातल्या 544 लोकसभा मतदारसंघात निवडणुका होत आहेत. पण असदुद्दीन ओवैसी यांच्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या लढतीकडं साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिले. यामागचं कारण या मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार माधवी लता 1984 पासून 1999पर्यंत या मतदारसंघावर सुलतान सलाउद्दीन ओवैसी यांचं एकहाती वर्चस्व राहिलं. ते अपक्ष म्हणून लढत आले, पण अजेंडा हा स्थानिक मुसलमानांना चुचकारून त्यांचा मसिहा बनण्याचाच होता. सुलतान ओवैसींच्या मृत्यूनंतर 2004 पासून असदुद्दीन ओवैसी या त्यांच्या मोठ्या मुलाकडे ही कमान सोपवली गेली. आजतागायत ओवैसी या मतदारसंघाचे खासदार आहेत. ओवैसी सलग इतका प्रदीर्घ काळ इथून निवडून येत असताना त्यांना आव्हान देण्याचं काम 2014 पासून भारतीय जनता पक्षाकडून सुरू झालंय खरं, पण त्याला अपेक्षित यश मिळत नाही आहे किंवा नव्हतं. भगवंत राव नावाचे भाजपचे उमेदवार ओवैसीसमोर लढत आलेले आहेत, पण त्यांना 32-33% मतांच्या पुढे जाता आलेलं नाही आजवर. सध्या इथलं वातावरण पाहता याच लोकसभा मतदारसंघातला एक विधानसभा मतदारसंघ असा एक म्हणण्यापेक्षा एकुलता एक असं म्हणता येईल असा मतदारसंघ गोशा महल, जिथून भाजपा आमदार निवडून आला आहे, ज्याचं नाव आहे टी राजा सिंग. आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा असणाऱ्या टी राजा सिंगना देशभरातले हिंदू ओळखतात. हैदराबाद लोकसभेच्या एकूण 7 विधानसभा मतदारसंघांपैकी एक भाजपानं जिंकलेला आहे. बाकीचे 6 AIMIM ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन या कट्टर इस्लामिक मानसिकतेचा पुरस्कार करणाऱ्या एका जहालमतवादी पक्षानं जिंकलेले आहेत. या 6 आमदारांच्या जोरावरच असदुद्दीन ओवैसी इथून खासदार म्हणून निवडून येतात. त्यातला एक त्यांचा भाऊ पण आहे, अकबरुद्दीन ओवैसी. तो म्हणाला होता ना, 10 मिनट के लिए पुलिस हटा दो, देखो क्या करते हिंदुओं का. आता ही त्यांची मानसिकता आहे. तर त्यातल्याच या असदभाईला आव्हान निर्माण केलं आहे ते माधवी लता नावाच्या महिलेनं. खरं तर टी राजा सिंग यांनाच ही उमेदवारी दिली जाईल असं वातावरण होतं, मलाही तसं वाटत होतं. आणि असं असताना माधवी लतांना उमेदवारी घोषित झाल्यानं सुरुवातीला सगळेच कोड्यात पडले होते, सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. पण आता जेव्हा माधवी लतांचे गुण सर्वांना ज्ञात होऊ लागले, तेव्हा ओवैसी सारख्या एका कट्टरतावादी नेत्यासमोर टी राजा सिंग सारखा तेवढाच कट्टर उमेदवार न देता माधवी लतांना का निवडलं गेलं हे थोडं थोडं समजायला लागले. आज आपण याच मुद्द्यावर जरा सविस्तर बोलूयात, तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रांनो नमस्कार. मागच्या काही दिवसात माधवी लता हा कीवर्ड गुगलवर सर्वाधिक शोधला गेलेला कीवर्ड बनला आहे. हू इज माधवी लता हा प्रश्नही सातत्याने शोधला जातो आहे. आता त्यामागचं कारण काय, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हैदराबादच्या ओवैसीला हरवण्याच्या योजनेत या माधवी लता नामक महिला सामाजिक कार्यकर्तीला लोकसभेचं तिकीट दिलं आहे. या निर्णयाने अर्थात टी राजा सिंग थोडेसे नाराजच होते, पण आता त्यांनाही या निवडीमागचं शास्त्र समजलेलं आहे, खरं कारण समजलेलं, त्यामुळे ते नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागले आहेत. सध्या माधवी लता यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली नसली थेट, तरी त्यांचं घरोघरी भेटी देण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर या प्रचारात राजा सिंग यांचा लता यांना फायदाच होताना दिसतोय. आता मुंबईकरांनाही टी राजा सिंग हे नाव चांगलंच परिचयाचं आहे, कारण जानेवारीत अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी मीरा रोडमध्ये जो राम भक्तांना मारहाणीचा प्रकार घडला आणि नंतर ज्या पद्धतीने हिंदू एकवटला, त्यात प्रत्यक्ष मीरा रोडला जाऊन हिंदू बांधवांना धीर देणारे जे नेते होते, त्यात आपल्या नितेश राणेंसोबत टी राजा सिंगही होते. आता दैव दुर्विलास बघा, दातीय सलोखा बिघडवल्याचा ठपका ठेवत टी राजा सिंग, नितेश राणे आणि आमदार गीता जैन यांच्यावर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. आपण या घटनेचं चित्रण दाखवलं होतं, त्यावर एक व्हिडिओ केला होता, म्हणून यूट्यूबनं आपल्यालाही 90 दिवसांची नोटीस पाठवली. एकंदर टी राजा सिंग हे वादग्रस्त पण तमाम हिंदूंमधलं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व असल्यानं त्यांना ओवैसीच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल असं सगळ्यांनाच वाटत होतं. आणि असं असताना केंद्रात बसलेल्या चाणक्यांनी एक नवा डाव खेळला आहे, जो सुरुवातीला कोणाच्याही लक्षात आला नाही. या निवडणुकीत जर टी राजा सिंग यांना उभं केलं असतं तर नेहमीप्रमाणेच भाजपाला आजवर जी मिळत आली आहे ती हिंदुत्ववादी मतं मिळतील. हे जरी खरं असलं तरी मुस्लिम मतदारांचा टक्का जास्त असल्यानं इथं ओवैसीला हरवणं कसं शक्य झालं असतं. मग त्यावर उपाय असा की मुस्लिमांचीही मतं खेचून आणणारा, म्हणजे हिंदूंची मतं तर हमखास आणायचीच आहेत, पण मुस्लिमांचीही मतं खेचून आणणारा एखादा उमेदवार इथं देणं. आणि हा जो अनोखा उपाय होता त्या व्याख्येत चपखल बसणारा चेहरा म्हणजे माधवी लता. हातात रुद्राक्ष, माथ्यावर भस्म, केसात गजरा
आणि मुखात मंत्रोच्चार असा सगळा जामानिमा असलेल्या माधवीलता या जितक्या कट्टर हिंदू आहेत तितक्याच त्या सुधारणावादी देखील आहेत. त्यांच्या सामाजिक संस्थेचं जे कार्य आहे ते नेमकं ओवेसीच्या बालेकिल्ल्यातल्या मुस्लिम वस्त्यांमध्ये चालतं. त्या पहिल्यांदा चर्चेत आल्या ती घटना होती, त्यांनी भर मुस्लिम वस्तीत ट्रिपल तलाकबद्दल मुस्लिम महिलांचं केलेलं प्रबोधन. बरं, या नुसत्या भाषण द्यायला जात किंवा प्रबोधन करायला जातात असं नाही, तर जाताना सोबत महिनाभराचं राशन नेतात आपल्या गाडीत घालून त्या वस्तीमध्ये वाटायला. का ते पुढे सांगणार आहे मी तुम्हाला. ओवेसीच्या खानदानानं इथं 40 वर्ष या लोकसभा मतदारसंघावर अक्षरशः राज केलं. पण या राजवटीत यांचे भाईबंद मात्र दैन्यावस्थेत खितपत पडलेले आहेत. त्यांच्या अनेक वस्त्या या 40 वर्षांपूर्वी जशा होत्या तशाच आजही आहेत. या मंडळींनी विकासमधला व ही ऐकला नाही की पाहिला नाही. पशमंदा मुसलमान ही एक कॅटेगरी आहे मुस्लिम समाजातली. या कॅटेगरीचा उल्लेख माननीय पंतप्रधान वारंवार आपल्या भाषणात करतात आणि आता मी माधवीलता यांची काही भाषणं ऐकली त्यातही पशमंदा मुस्लिम समाजाचा उल्लेख सातत्यानं होतो आहे. आपल्याकडे जसे पिछडे जनजाती के लोक किंवा मागासवर्ग असतो ना, तसा हा पशमंदा मुसलमान. हा खरं तर फारसी शब्द आहे पसमांदा. पस म्हणजे पाठी आणि मांदा म्हणजे राहिलेला, पिछे रह गया हुआ ये समाज, पसमांदा समाज. हैदराबाद लोकसभा 2 भागात विभागलेला असा एक लोकसभा मतदारसंघ आहे. एकतर शहरी भाग जो IT हब आहे आणि दुसरा जो आहे तो मागासलेला. या भागातल्या मुस्लिमांच्या मुली आजही, जे या पशमंदा समाजातल्या वस्त्यांमधल्या मुली आजही अरब राष्ट्रांमध्ये विकल्या जातात. त्या विकल्या जातात तेव्हा त्यांच्या आईबापांचं घर चालतं. 7-8 भावंडं जगू शकतात, 2 वेळचं अन्न खाऊ शकतात. माधवीलता याच पसमंदा समाजाला विपन्न अवस्थेतून उन्नतीकडे नेण्याचा मार्ग दाखवत आहेत. त्यांना काही उपदेश देण्याआधी महिनाभराचं राशन त्यांच्या हातात सोपवतात त्या, जेणेकरून भरल्यापोटी तरी यांना आपल्या सामाजिक प्रगतीचा खरा मार्ग समजून घेता येईल. ट्रिपल तलाकपासून बहुपत्नीत्व, एकापेक्षा जास्त खरं तर असंख्य अपत्य, डझनावारी पोरं काढण्याचा हा छंद जो त्यांना लागलेला आहे ना, जो आपल्या आर्थिक ऐपती आणि कुवतीला झेपत नाही पण समजत नाही, ते सारं समजावण्याचं काम माधवीलता जीवावर उदार होत मागच्या 10 वर्षांपासून त्या ओवेसीच्या बालेकिल्ल्यात घुसून करत आहेत. त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचं स्वप्नातही नव्हतं आलं कधी. अनेकदा त्यांच्यावर ओवेसीच्या गुंडांकडून हल्ले झालेले, त्यांच्या NGOच्या तरुणांना मारहाण झालेली, पण माधवीलता डगमगल्या नाहीत आणि आज इथल्या मुस्लिम महिलांना आपलं हित कशात आहे हे कळायला लागले आणि बच्चे पैदा करणे की मशीन बनायचं, तलाक 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 असं 3 वेळा आपल्या नवऱ्यानं म्हटलं की आपला रोल संपला असं समजून घराबाहेर पडायचं, की त्या नराधमाला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. इतकी अक्कल, इतकी समज या महिलांमध्ये आली. मदरशांमध्ये माथी भडकावणारी जी आयतं शिकवली जातात ती आपल्या कोवळ्या पोरांनी शिकायची की जगाशी स्पर्धा करायला बाहेर पडायचं म्हणून इंग्रजी शिकायची. याबद्दल या महिला आता विचार करू लागलेत आणि त्याला कारणीभूत आहेत माधवीलता. अम्मा म्हणून या मुसलमानांच्या वस्तीतही आता फेमस झाले. तर मुसलमानही यांना अम्मा म्हणतात. मुसलमानांवर कुठेही आपलं आक्रमक हिंदुत्व न लादता त्यांना सामाजिक उन्नतीकडे घेऊन जाणारी ही लता अम्मा ओवेसीसाठी सरदर्द बनली नसेल तर नवलच आहे. निव्वळ या एक गट्टा मुस्लिम मतांच्या कोठाराला खिंडार पाडून माधवीलता शांत बसलेलं नाही, तर ओवेसी ब्रदर्स हे कसे मनी लॉन्ड्रिंग आणि इतर अवैध धंद्यात गुंतलेले आहेत, अगदी ISISपर्यंत त्यांचे संबंध आहेत, याचाही पाडा त्या पुराव्यानिशी उघड करू लागले. जहाल कट्टर मुसलमानांच्या प्रतिनिधींना निव्वळ तसाच विरोध करायचा म्हणून जर ओवेसीच्या समोर कोणाला उभं करायचं तर मग टी राजा एकदम परफेक्टच होते. पण माधवीलता ज्या पद्धतीनं इस्लामी कट्टरतेला पोखरून त्यांना सन्मार्गाला लावण्याचं पुण्यकर्म करतायत, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या मुसलमानांच्या हिंसक कार्यवायांनाही धीरानं तोंड देत भेटतात. तिथं आक्रमक हिंदुत्व काय असतं तेही दाखवतात. ते एक वस्ती होती तिकडची, मला आता नाव आठवत नाही, पारधी समाजाच्या पोरींवर हात टाकणाऱ्या लसणाच्या कांड्यांना मशिदीत घुसून बाहेर काढून पोलिसांच्या हवाली करणाऱ्याही माधवीलताच असतात. इतकं संतुलित, इतकं बॅलन्स कॅरेक्टर असणाऱ्या माधवीलता ज्या आजवर कोणाच्याही खिजगंतीत नव्हत्या, त्यांना थेट ओवेसी समोर हैदराबाद लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार बनवणं हे अनाकलनीय काम फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात. केंद्रात बसून देशभरातले असे अनमोल हिरे शोधण्याचं कामही हा माणूस बेमालूमपणे करत असतो. ज्या पद्धतीनं उत्तर भारतात आज हिंदुत्ववादाचा बोलबाला आहे, तो सगळा काऊ बेल्ट आहे आपला, तसाच तो दक्षिणेतही व्हावा, पण त्याला आक्रमकतेसोबत विकासाभिमुख चेहरा द्यावा.
सबका साथ सबका विकास हा मंत्र तिथं कामाला यावा याकडे काटेकोरपणे लक्ष देत एका बाजूला अण्णामलाई तर दुसऱ्या बाजूला माधवीलता असे दोन हिरे या लोकसभेला भारतीय जनता पक्षाचा आजवरचा दक्षिणेतला राजकीय इतिहास बदलण्याच्या तयारीत आहेत. आणि हे घडवून आणणाऱ्या त्या द्रष्ट्या नेत्याबद्दल आपण काय बोलणार. यावेळेस फक्त एवढंच बोलावंसं वाटतं, मान गए मोदीजी, मान गए आपण. तुर्तास इथेच थांबतो. सदर विषय पटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.